दिसत नाही तर आता व्यवस्थित पहा आन्सर बरोबर आहे पण ठीक आहे आणि जर ते पण नाही कळलं असेल तर मला विचार आपण ते वर्गात सॉल्व्ह करू ठीक आहे आता पहा त्यांनी सॉल्व्ह केलेले ग्रुपवर टाकले त्यांनी कालच ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आणि जरा महत्त्वाचा क्वेश्चन घेऊ आपण लाईनवर विचारण्यासारखे प्रश्न म्हणजे जनरली लाईनवर प्रश्न विचारतात इमेजचे image of point with respect to the line किंवा रिफ्लेक्शन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द लाईन या टाइपचे प्रश्न आहेत आपण घेऊन टाकू ठीक आहे तर पहिला याच्यामध्ये इमेजवर प्रश्न आहे इमेज ऑफ पॉइंट क्वेश्चन असा आहे इमेज ऑफ पॉइंट पॉइंट P of point with position vector image of point with position vector position vector 7i minus j plus 2k 7i minus 2j plus k 7i minus j plus 2k उलटा झाला 7i minus j plus 2k in the line whose vector equation is in the line whose vector equation is whose vector equation is what is the vector equation is nothing but r bar is equal to 9i plus 5j plus 5k 9i plus 5j plus 5k plus lambda times I plus 3j plus 5k I plus 3j plus 5k is question विचारले as the position vector as the position vector as the position vector a very important question so options are there option number A minus 9i 1 minute some student getting value my option is minus 9i plus 5j plus 2k first option number B is here 9i plus 5j minus 2k third option C here 9i minus 5j minus 2k and last option D is something like to be 9i plus 5j plus 2k 9i plus 5j plus 2k तसा क्वेश्चन ऐसे हे असे चार ऑप्शन्स आहेत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे व्हेरी सिंपल वन इमेज वर क्वेश्चन जास्त विचारतात लाईन मध्ये त्यानंतर विचारलं तर शॉर्टेज डिस्टन्सचा प्रश्न विचारतात हे दोन महत्त्वाचे टॉपिक याच्यामध्ये लाईन मध्ये तर इमेज ऑफ पॉइंट विथ पोझिशन वेक्टर असा दिलेला आहे पोझ वेक्टर इक्वेशन इज दिलेली आहे तर कोणत्या पॉइंटची या पॉइंटची इमेज काढायचा या लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये म्हणजे जर आपण ग्राफिकली जर पाहिलं तर कसं असेल बघा इथे दाखवतो मी त्या साईडला की हा पॉइंट पी आहे याला आपण माहिती पॉइंट पी 7i minus j 2k त्याचे पॉइंट काय झाले 7 minus 1 2 हा पॉइंट पी आहे या पॉइंट पी ची इमेज विथ रिस्पेक्ट टू दॅट लाईन म्हणजे ही लाईन तुम्हाला दिलेली कोणती लाईन ही लाईन दिलेली r bar is equal to this one this is a given line 9i plus 5j plus 5k इंटरप्ट व्यवस्थित 5j plus 5k plus lambda times किती I plus 3j plus 5k ठीक आहे ही लाईन तर या लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये या पॉइंटची काय काढायचं इमेज काढायची तर समजा आता इमेज सध्या माहित नाही तर आपण काय कन्सिडर करू की या पॉइंटची इमेज या लाईनचा रिस्पेक्ट मध्ये या लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये काय कन्सिडर करू आपण अल्फा बीटा and then gamma okay now we consider the image of that point P with respect to that line is nothing but alpha beta and gamma दिसत नाही का थोडा वरी घेऊया आपण ओके
the image of the point P with respect to that line is nothing but alpha beta gamma. तर आता याच्यामध्ये हे अल्फा बीटा गॅमा काढला तर सर्वात पहिले आपल्याला काय करते या दोघांचा याची इमेज असल्यामुळे हा पॉइंट या पॉइंटचा सेम म्हणजे डिस्टन्स सेम असेल ना इमेज असल्यामुळे तर तुम्हाला काय करते या दोघांचा सर्वात पहिले काय करते मिड पॉइंट काढते पण असं याला नाव देऊ आपण क्यू नाव देऊ क्यू ऑफ अल्फा बीटा गॅमा विथ द इमेज ऑफ द पॉइंट पी. तर आता सर्वात पहिले असा इमेज असल्यामुळे इमेज आणि माणूस सेम डिस्टन्सवर असतील त्यामुळे याची जर इमेज काढायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल मिड पॉइंट काढावा लागेल बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. सो मिड पॉइंट फॉर्म्युलाचा याचा मिड पॉइंट काय असेल midpoint of PQ is nothing but midpoint of PQ is equal to काय भेटेल बघा मी आता एक क्वेश्चन पासून टाकतो कारण मला जागा जास्त लागणार आहे. क्वेश्चन तुम्हाला माहित आहे ऑप्शन ठेवतो फक्त ठीक आहे. क्वेश्चनची गरज नाही आता क्वेश्चन तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्डिंग असेल त्यावेळेस तुम्ही घेऊन घेणार. तर सर्वात पहिले आपण काय करणार याचा सर्वांमध्ये एक असं बघा लाईन मध्ये इमेज मध्ये कुठलेही प्रश्न विचारू द्या सगळ्यांमध्ये जे मी मेथड दाखवलं तीच मेथड वापरायचा तुम्हाला व्यवस्थित आंसर भेटून जाईल है ना. सबके लिए एक ही आंसर है. तो सबसे पहले हम मिड पॉइंट निकालेंगे मिड पॉइंट ऑफ PQ. मिड पॉइंट ऑफ PQ अगर से निकालेंगे तो क्या आएंगे देखो मिड पॉइंट ऑफ PQ इज समथिंग लाइक टू बोलो क्या आएगा 7 प्लस अल्फा बाय 2 पहला. दूसरा आएगा कितना -1 प्लस बीटा बाय 2. तीसरा आएगा 2 प्लस गैमा बाय 2 इज देयर. these are the midpoints of PQ. ओके अब ये जो मिड पॉइंट ऑफ PQ है सिंस PQ जो मिड पॉइंट आया ये मिड पॉइंट लाइन पे आएगा तो मिड पॉइंट अगर से लाइन पे आएगा तो ये लाइन की इक्वेशन क्या करेगा सैटिस्फाई करेगा. ओके तर पहिले काय केलं या पॉइंट P ची इमेज समजा Q ऑफ अल्फा बीटा गॅमा आहे तर सर्वात पहिले याचा मिड पॉइंट काढला. आता मिड पॉइंट हे लाइन वर आहे म्हणजे लाइनची इक्वेशन काय करणार सॅटिस्फाय करणार. आता सॅटिस्फाय करणार तर तुम्ही मला सांगा हे मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्ही लाइन मध्ये कुठे ठेवणार ठेवायला जागा आहे का हो आहे तर तुम्हाला दिसत असेल तर कारण याच्यामध्ये हा व्यक्ती महत्वाचा आर बार म्हणजे काय असतो आर बार इज नथिंग बट xi प्लस yj प्लस zk असतो. नेहमी लक्षात घ्या हे आपण प्लेन पासून बघतो आर बार इज नथिंग बट xi प्लस yj प्लस zk. तर हे आर बारच्या जागी आपण हे पॉइंट्स ठेवू शकतो हे कोऑर्डिनेट्स ठेवू शकतो कारण का कारण एकच आहे की ह्या PQ चा मिड पॉइंट जे आहे ते लाइन वर राहतो त्यामुळे हे मिड पॉइंट ही लाइनची इक्वेशन काय करणार सॅटिस्फाय करणार. त्यामुळे आपण जर या आर बारच्या जागी ठेवला आपण तर आर बार काय असतो xi म्हणजे हा झाला 7 प्लस अल्फा बाय x into i प्लस yj -1 प्लस बीटा बाय 2 j प्लस क्या 2 प्लस गैमा बाय 2 into k. ठीक है ये हो गया ये आर बार के प्लेस पे है ना xi मुझे x into i प्लस y into j प्लस z into k is there is equal to इक्वेशन साइड आहे ते जाऊ देऊ आपण यार आपण धक्का लावायचा नाही इक्वल टू लाईनचा इकडचा पार्ट सेम ॲज इट इज काय तुम्हाला 9i प्लस 5j प्लस 5k प्लस लॅम्बडा टाइम्स काय पुन्हा तुम्हाला i प्लस 3j प्लस 5 i प्लस 3j प्लस 5. ठीक आहे हे आर बारच्या जागी आपण ही इक्वेशन ठेवली. मग आता याच्यानंतर जसं तुम्हाला याच्यात दिसत असेल तर इथे जर आपण याला सॉल्व केलं तर या ठिकाणी आपल्याला ijk और यहाँ पे भी अपने को ijk मिलेंगे. तो जब ijk दोनों तरफ से मिलेंगे तो अपन इक्वेट करके क्या करेंगे एल अल्फा बीटा गैमा की वैल्यू निकाल सकते हैं. मतलब कैसा देखो कैन बी राइट जिस वाले का इसको अपन ऐसे लिख सकते हैं. देखो ऑप्शन भी की जरूरत है ऑप्शन अपन बाद में लिखेंगे. देखो अब क्या करेंगे यहाँ से व्यवस्थित देतो मी लाइन थोड़ा पूर्ण व्यवस्थित देतो मी लाइन कशी होती तुमची बघा 9i प्लस 5j प्लस 5k प्लस लैम्बडा टाइम्स i
प्लस 3j प्लस 5k इज देयर। सो आंसर विल बी, तो इसका क्या करेंगे, आई कॉमन निकालने के लिए 9 प्लस लैम्बडा आई प्लस 5 प्लस 3 लैम्बडा जे प्लस 5 प्लस 5 लैम्बडा के। ओके, मग आता या ठिकाणी आय, या ठिकाणी जे, या ठिकाणी के, ठीक आहे। वी हैव टू यूज द वेगळा 26, ठीक आहे बघा आता। तर आता या ठिकाणी आय, या ठिकाणी जे, या ठिकाणी के, इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल आय जे आणि काय के, तर दोन्ही ठिकाणी आय जे के चे कोएफिशिएंट आहे। तर याचा बाय इक्वालिटी ऑफ टू वेक्टर्स, जेव्हा दोन वेक्टर्स इक्वल असतात तर त्यांचे आय जे के चे कोएफिशिएंट सुद्धा काय असतात, इक्वल असतात। तर बाय इक्वालिटी नुसार तुम्हाला पहिली इक्वेशन काय भेटणार बघा, 7 प्लस अल्फा बाय 2 इज इक्वल टू 9 प्लस लॅम्बडा, राइट। याला सॉल्व करून तुम्हाला अल्फाची किंमत काढता येईल, 7 प्लस अल्फा इज इक्वल टू 9 दोन्ही 18 प्लस 2 लॅम्बडा, राइट। अजून अल्फाची किंमत भेटणार नाही, पण काहीतरी भेटेल आपलं इक्वेशन वगैरे, राइट आहे। इथून काय असेल, आता अल्फाची किंमत काय भेटेल बघा, अल्फा इज इक्वल टू 18 प्लस 2 लॅम्बडा मायनस 7, अल्फा किती आला, 18 म्हणून सांगितले 11 प्लस 2 लॅम्बडा इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, ठीक आहे। सिमिलरली वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ बीटा, बीटाची व्हॅल्यू काढून टाकू का, मग ठीक आहे। तर बीटा किती तुमचं, या अल्फाची व्हॅल्यू आता -1 प्लस बीटा बाय 2 5 प्लस 3 लॅम्बडा, सिक्स लैम्बडा प्लस 1 again 11 plus 6 lambda. This is the value of beta. Now we have to find out the value of gamma. Gamma study cavity 2 plus gamma by 2 is equal to 5 plus 5 lambda. 2 plus gamma is equal to 10 plus 10 lambda is there. So gamma is equal to direct होगा 10 मधून 2 गेले 8 8 plus 10 lambda. So it is the value of alpha, beta and gamma is here. Now we got the value of alpha, beta and gamma here. Then what happens now? देखो starting से बताता सबसे पहले पिक्सा आपण काय करणार, इमेज काय घेतली, इमेज पॉइंट घेतला अल्फा बीटा गॅमा, त्याला क्यू नाव दिलं। मग या दोघांचं काय करणार, मिड पॉइंट निकालने के बाद मिड पॉइंट ये लाइन पे रहता है, इसलिए लाइन की इक्वेशन क्या करेंगे, सेटिस्फाइड। तो अपन ने कहां पे रखे, ये आर बार के प्लेस पे। आर बार मतलब क्या, एक्स आई वाई जी और जेड के। तो एक्स के प्लेस पे एक्स, वाई के प्लेस पे वाई, जेड के प्लेस पे जेड। और इसमें अपन ने आई जे के फॉर्मूला है, दोनों को इक्वेट करने से अल्फा बीटा और क्या मिला, गैमा मिला। अब ये बोलो यहाँ पे अल्फा बीटा गैमा मिला, तो अब सबसे पहले ये क्या इंपॉर्टेंट कंडीशन है, यहाँ पे जो पी क्यू है, दिस पी क्यू, ये जो पी क्यू है ये लाइन को क्या है, परपेंडिकुलर है, और दिस पी क्यू इज परपेंडिकुलर टू द लाइन। तो सबसे पहले हम क्या करेंगे, ये पी क्यू के डायरेक्शन रेशियो तुम निकाल सकते हैं। क्या फॉर्मूला पी क्यू के डायरेक्शन रेशियो, तुमको अल्फा बीटा गैमा मिल गया ना, तो क्या पी क्यू के डायरेक्शन रेशियो इज नथिंग बट अल्फा माइनस 7 इनटू ये अल्फा माइनस 7 और बीटा प्लस 1 और गैमा माइनस 2 है पी क्यू डायरेक्शन रेशियोस। और लाइन डायरेक्शन रेशियोस क्या है, 1 3 5। सिंस पी क्यू इज परपेंडिकुलर टू द लाइन, then a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0। उसमें रख दो, तो तुमको किसकी वैल्यू मिलेगी, लैम्बडा की वैल्यू मिलेगी यहाँ से, और वो लैम्बडा की वैल्यू अल्फा में रख दो, बीटा में रख दो और गैमा में। यू गॉट द आंसर फॉर दैट वन। बघा आता हे अल्फा बीटा गॅमा काढलं तर हे योग्य नाही, कारण का याच्यामध्ये हे लॅम्बडा त्रास देणार आहे। जोपर्यंत आपल्याला लॅम्बडा भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला अल्फा बीटा गॅमा भेटला नाही, म्हणजे इमेज भेटले नाही। तर अल्फा बीटा गॅमा काढायचे असेल तर काय करायचं, हे जे पीक्यू आहे हा पीक्यू लाइन ला कैसा है, परपेंडिकुलर है। तो अपन क्या करेंगे, सबसे पहले पीक्यू को डायरेक्शन रेशियोस मालूम है, x2 माइनस x1, अल्फा माइनस 7, बीटा प्लस 1, गैमा माइनस 2। और लाइन डायरेक्शन रेशियोस 1 3 5, दोनों का प्रोडक्ट इज इक्वल टू 0। यू गॉट द आंसर। हम ऐसा करूंगा, इसमें देखो कैन यू राइट दिस वन, ऐसा
इसको अपन ऐसे लिख सकते हैं, सिंस PQ परपेंडिकुलर लाइन, PQ ये लाइन के परपेंडिकुलर है, इसलिए therefore क्या बोलेंगे अपन, its डायरेक्शन रेशियो अल्फा माइनस 7 इंटू लाइन का डायरेक्शन रेशियो 1 प्लस इसका कितना आएगा बीटा प्लस 1 और लाइन का डायरेक्शन रेशियो 3 प्लस लास्ट में कितना है गामा माइनस 2 और लाइन का डायरेक्शन रेशियो कितना 5 इक्वल टू 0. So let's solve it. Alpha minus 7 3 beta plus 3 5 gamma minus 10 equal to 0 is there. Now let's solve that. So what is the value of that one? Gamma में आंसर आ रहा है क्या? आंसर क्या में आ रहा है? अल्फा बीटा gamma में जो gamma की वैल्यू आएगी, ठीक है. So let us solve them here. After solving we got here क्या है, देखो अल्फा माइनस 7 प्लस 3 बीटा प्लस, इसमें अल्फा की जगह अल्फा की वैल्यू रखो, बीटा की जगह बीटा की वैल्यू और गामा की जगह में गामा की वैल्यू. इसको सॉल्व करेंगे तो किसके लिए मिलेगी आपने को लैम्बडा. फिर लैम्बडा की देखें इसमें रखो ये कौन सा आंसर ये जो तुम्हारा कराएगा करूंगा ऐसा इस टाइम मिलाओ. देखो अगर से नहीं आ रहा होगा तो कर भी देता है यहाँ पे. तो ये सिर्फ डब्बे की यहाँ पे रख दोगे. सबसे पहले अल्फा ये अपने को मिटाने में काम आएगा. ये अल्फा की वैल्यू बीटा की वैल्यू कितनी 11 प्लस 6 लैम्बडा और ये 8 प्लस 10 लैम्बडा. इस आपल्याला नंतर वापरा त्यामुळे याला पुसून टाकतो मी. तर काय भेटणार बघ -7 -10 किती भेटलं बघा -14 इज देयर बरोबर आहे. प्लस 5 गॅमा कॉन्स्टंट बघा 3 माइनस 10 -7 -7 -14 इक्वल टू 0 इज देयर. पुट द वैल्यू ऑफ अल्फा, पुट द वैल्यू ऑफ बीटा, पुट द वैल्यू ऑफ गॅमा. -14 equal to 0. So you got here 11 plus 2 lambda 33 साहित्रिक 18 लैम्बडा 8 म्हणजे 40 10 म्हणजे 50 बघा किती किती भेटले लैम्बडा कोणता 2 लैम्बडा 18 लैम्बडा 20 20 आणि 50 70 लैम्बडा 40 33 आणि हे किती म्हटले बघा 44 44 मतलब ये कितना हो गया 40 44 48 84 मधून 14 गेले मतलब किती प्लस से 70 इक्वल टू 0 इज देयर. तर लॅम्बडाची किंमत किती आली -1. लॅम्बडाची किंमत किती आली -1. पुट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा in that alpha, beta and gamma. So what are the image point? Alpha is equal to 11 minus 2, 9. Beta is equal to 11 minus 6, 5. Gamma is equal to 8 minus 10. It is nothing but -2 is there. So it is your answer. This alpha ये तुम्हारा image point 9, 5, -2. तो वेक्टर क्या हो गया? वेक्टर हो गया पोजीशन वेक्टर 9i plus 5j minus 2k is there. So which option is correct one? I think option number B. 9i plus 5j minus 2k. Option number B. तर वेळ लागला याला हे दमाने दाखवलं म्हणून एवढा वेळ लागला कारण पहिली वेळ आहे. आता याच्यावर कुठलेही प्रश्न विचारू द्या तुम्हाला इमेजवर काय करायचं तुम्हाला फॉर्मॅट कळाला. सर्वात पहिले सबसे पहले वो पॉइंट की इमेज अल्फा बीटा गामा. सबसे पहले उसका मिड पॉइंट निकालने के बाद मिड पॉइंट लाइन पे है तो लाइन की इक्वेशन क्या करेंगे सैटिस्फाइड है ना. तो मग या दोन्ही साइड पे इथे i j के कंपेयर करून तुम्हाला क्या करता है अल्फा की कीमत ऐसे मिलेगी अल्फा बीटा गामा. अब इसमें गामा लैम्बडा आपको त्रास देने वाला है तो लैम्बडा निकालने के वास्ते क्या कंडीशन है PQ इज परपेंडिकुलर टू द लाइन. तो दोनों का डायरेक्शन रेशियो से गुणा करें इक्वल टू 0. a1 plus b1 b2 plus c1 c2 इक्वल टू 0. ऐसे करने से तुमको क्या वैल्यू मिलेगी
लैम्ब्डा की वैल्यू, पुट द वैल्यू ऑफ लैम्ब्डा इन दैट टर्म, यू गॉट द वैल्यू, खत्म, स्टैंडर्ड मेथड, दिमाग को तान नहीं। ओके, अब देखो वही क्वेश्चन तुम ऐसे कर सकते हैं, अभी क्वेश्चन इमेज के देंगे, हाच क्वेश्चन तुम्हाला इमेजचा जागी रिफ्लेक्शनवर विचारला, तर तुम्हाला कसं करता येईल बघा आता, सेम क्वेश्चन. आता समजू नका की एकच प्रश्न झाला, याच्यावर असे 4 ते 5 क्वेश्चन आहेत सेम टाईपला इमेज काढायचे, एक समजलं तर तुम्हाला याच्यावर 4 क्वेश्चन पण नाही करता येईल. हे लक्षात ठेवा. तर क्वेश्चन असा आहे, द रिफ्लेक्शन ऑफ अ पॉइंट P of 1, 0, 0 in the line x minus 1 by 2 is equal to y plus 1 upon minus 3 is equal to z plus 10 by 8 is question is first option 3, 4, minus 2, दोनों माइनस में 3, -4, -2, बी ऑप्शन में तुमको बोले वाला है 5, -8, -4, सी ऑप्शन में बोले वाला है 1, -1, 1, -1, -10, डी ऑप्शन में बोले वाला है 2, -3, 8 इज देयर. सेम क्वेश्चन है, करता है क्या तुम्हाला सेम मेथड जायचं, रिफ्लेक्शन ऑफ द पॉइंट, या पॉइंटचं रिफ्लेक्शन सेम अल्फा बीटा गॅमा, हे बघा ना फिगर मध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं काय करायचं बघा. अब पॉइंट से रिफ्लेक्शन 1, 0, 0 से रिफ्लेक्शन Q ऑफ अल्फा बीटा गॅमा, राइट आहे. पहिल्यांदा याचा मिड पॉइंट काढायचा, इथे येईल तुम्हाला मिड पॉइंट हे लाईनवर राहणार, तर ही लाईनची इक्वेशन काय करणार, सॅटिस्फाईड. लाईनची इक्वेशन सॅटिस्फाय केली तर तुम्हाला अल्फा बीटा गॅमा असे भेटेल, ते आपण जे काढले होते त्याच्यामध्ये लॅम्बडा असेल. मग लॅम्बडा जर राहिला याच्यामध्ये तर काय करायचं, पी क्यू हा लाईनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे, तर पी क्यू चे डायरेक्शन रेशो आणि लाईनचे डायरेक्शन रेशोचा गुणाकार इक्वल टू 0. किसकी वैल्यू मिलेगी, लैम्ब्डा की. पुट द वैल्यू ऑफ लैम्ब्डा इन दैट अल्फा बीटा गॅमा, यू गॉट द रिफ्लेक्शन पॉइंट. एक करून द्यायचं, सांगा तुम्ही तुमचं म्हणावं. ओके, इंटरव्ह्यू चॉईस बोला, हो किंवा नाही, करून द्यायचं का? नो. काय म्हणता? येस, एनीबडी? झोपले का मोबाईल घेऊन? करतो सर. करतात का? बरं ठीक आहे. वैभव तर म्हणलं, बाकीचं काय म्हणता? कोण आहे अजून सध्या? शैलेंद्र करतोच सर. वाडवडे कुठे वाडवडे येतील का? ठीक आहे, एक दोन स्टेप तुम्हाला मी हिंट देतो, तुम्हाला काय काय करता येईल. ठीक आहे, बघा बाजूला एक देतो. त्यामध्ये काय करायचं, रिफ्लेक्शन मध्ये सेम टाइप मध्ये करायचं. मला काय करता येईल तर मागच्या सारखं पहिल्यांदा मिड पॉइंट काढू, है ना. एक स्टेप सांगतो, पहिला काम मिड पॉइंट काढणे, मिड पॉइंट ऑफ पी क्यू, है ना. 2 मिनिटात काढता येईल मिड पॉइंट. काय फॉर्म्युला, अल्फा प्लस 1 by 2, दुसरा बीटा प्लस 0 by 2 म्हणजे बीटा बाय 2, गॅमा प्लस 0 by 2 म्हणजे किती, गॅमा बाय 2. पहिली स्टेप मिड पॉइंट काढणे. दुसरी स्टेप मध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये आर बार दिलं होतं, आपण डायरेक्ट आर बार म्हणजे एक्स आय वाय जे झेड के च्या जागी आपण ठेवलं होतं. आता तुम्हाला इथून काय करावं लागेल, याला इक्वल टू लॅम्बडा करून तुम्हाला एक्स वाय झेड चे कोऑर्डिनेट्स काढून त्याच्यामध्ये हे तुम्हाला ठेवावं लागेल, है ना. कळलं मी काय सांगितलं? तर सर्वात पहिले काय करू आपण याच्यामध्ये, किंवा हा जे सगळ्यांनाच माहिती आहे, नवीन काहीच नाही. तर याच्यामध्ये जे कार्टेशियन दिलेले आहेत यालाच तुम्ही वेक्टर मध्ये लिहिता येईल. बघा हुशारी कसं सांगायला मी तुम्हाला. बघा आता हे काय झालं, ही लाईन जर मला लिहायची असेल तर ही लाईनला मी कसं लिहिणार तुम्ही सांगा बरं. ही लाईनला वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार,
आर बार इज इक्वल टू आय बोर्ड मध्ये थोडं आपल्याला कुठल्यामध्ये आन्सर पाहिजे फक्त त्याला आपण वेक्टर मध्ये कन्वर्ट करून टाकू आय पासिंग थ्रू द पॉइंट मायनस जे मायनस 10 ठीक आहे प्लस लॅम्बडा टाइम्स इथे लिहितो बघा प्लस लॅम्बडा टाइम्स डायरेक्शन रेशोज काय 2i मायनस 3j प्लस 8k फ्रेंड मी याला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून टाकलं तुमचं कामच संपलं आर बार इज इक्वल टू लाईन कोणत्या पॉइंट मध्ये पास आहे 1 -1 आणि -10 -i -j -10k आणि लाईनचे डायरेक्शन रेशोज 2 -3 8 दिस वन लॅम्बडा 2 -3 8 केलं का आता त्याच्या आर बार वर ठेवून द्या आर बार मध्ये हे जे मिड पॉइंट आहे हा मिड पॉइंट लाईन वर राहतो तर हा मिड पॉइंट ही लाईनची इक्वेशन काय करणार सॅटिस्फाईड तर आर बार जे नाही आर बार चे ठेवून द्या आर बार किती भेटणार अल्फा प्लस 1 2 by 2 into i प्लस बीटा by 2j प्लस गॅमा by 2k ओके इज इक्वल टू या साइडला जर पाहिलं तर काय i जे वर इक्वेशन क्रिएट करा i सब्स्टिट्यूशन 1 i सब्स्टिट्यूशन 2 लॅम्बडा किती भेटतात 1 प्लस 2 लॅम्बडा i प्लस पुन्हा किती -1 -3 लॅम्बडा j प्लस पुन्हा किती -10 प्लस 8 लॅम्बडा के झालं आता काय करते दोन्ही साइडने कंपेअर करायचं मग तर अल्फा प्लस 1 by 2 इज इक्वल टू 1 प्लस 2 लॅम्बडा एक कंडिशन दूसरी कंडिशन बीटा by 2 is equal to -1 -3 लॅम्बडा आणि तिसरी कंडिशन गॅमा by 2 is equal to this one आता तरी दोन इंटरवल दिले इथून तुम्हाला काय भेटणार अल्फा इथून काय भेटणार बीटा इथून काय भेटणार गॅमा पण याच्यामध्ये कोण आला लॅम्बडा आला त्या लॅम्बडा साठी काय करता येईल सांगितलं तुम्हाला मॉड्युलर इन केस ऑफ लॅम्बडा लॅम्बडा जर काढायचे असेल तर मी काय करणार सांगा लॅम्बडा साठी काय की हा पी क्यू हा लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे तर दोन्हीचा डायरेक्शन रेशोचा गुणाकार इक्वल टू 0 तर पी क्यू डायरेक्शन रेशो सांगा अल्फा -1 बीटा -0 म्हणजे बीटा गॅमा -0 म्हणजे गॅमा तर हे झालं a1 b1 c1 आणि याचे डायरेक्शन रेशो सांगा 2 -3 8 या दोघांचा प्रोडक्ट इक्वल टू 0 घ्या गुणाकार लॅम्बडाची किंमत भेटेल पुट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इन इक्वेशन दिस वन अल्फाची किंमत भेटेल बीटाची किंमत भेटेल आणि गॅमाची किंमत भेटेल आता येईल तुम्हाला लक्षात आलं का करता येईल आपण महत्वाचा क्वेश्चन रिफ्लेक्शनचा आला का सगळ्यांना बोला ओके येईल ऐसा मग पुढे बोला जाऊ का पुढे हो सर ओके हो सर चला हो चला करून पहा आणि मला तुम्हाला जेव्हा टाइम भेटला तेव्हा त्याला सॉल्व्ह करून ग्रुपवर टाका पण चेक करतो मी बरोबर आहे की नाही पण हे तुम्हाला तुम्ही सगळं सांगितलेलं व्यवस्थित ओके तर हुशारी काय करायची त्याच्यामध्ये कधी जर कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं त्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहून टाकायचं म्हणजे कन्फ्युज होत नाही डायरेक्ट आपल्याला नेहमी सारखं करायचं नेक्स्ट वन आज सगळे क्वेश्चन महत्वाचे घेणार आपण आता याच्यामध्ये हाय क्वेश्चन महत्वाचा इफ अ लाईन विथ डायरेक्शन रेशोज इफ अ लाईन विथ DRS डायरेक्शन रेशोचा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो आपण DRS 2:2:1 2:2:1 म्हणजे A म्हणजे 2 B म्हणजे 2 आणि C म्हणजे 1 इज देयर इंटरसेक्ट द लाईन intersect the line x minus 7 by 3 is equal to y minus 5 by 2 is equal to z minus 3 by 1 and x minus 1 by 2 is equal to y plus 1 by 4 is equal to z plus 1 by 3 z plus 1 by 3 and capital A and capital B
at capital A and capital B, comma, then AB is equal to, then AB is equal to, first option root 2, second option 2, third option root 3, fourth option 3 is there. संपला. हा क्वेश्चन महत्वाचा, खूपच महत्वाचा क्वेश्चन, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ लाईफ. यामध्ये काय करायचं ते लक्षात आलं पाहिजे तुमचं. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये एक लाईन जैसे डायरेक्शन नेचर तुम्हाला दिलेले 2:2:1 इंटरसेक्ट द लाईन, हे दोन लाईनला इंटरसेक्ट होते ऍट द पॉइंट ए एंड बी ला. तर एबीचे डिस्टन्स काय असेल ते काढायचं तुम्हाला. तर एबीचे डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला ए चे कोऑर्डिनेट्स आणि बी चे कोऑर्डिनेट्स जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे डिस्टन्स काढता येणार नाही. तर मग काय करायचं, एकदम सिंपल आहे. पहिले काय करा, याला इक्वल टू लॅम्बडा करून याचे या लाईनचे कोऑर्डिनेट्स काढा, याला इक्वल टू म्यू करून याचे लाईनचे कोऑर्डिनेट्स काढा. कंडिशन काय की दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात. जेव्हा दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात तर काय होणार, इंटरसेक्ट होत असल्यामुळे याच्यामध्ये याचा एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू या लाईनचा एक्स कोऑर्डिनेट, या लाईनचा वाय कोऑर्डिनेट इज इक्वल टू या लाईनचा वाय कोऑर्डिनेट, आणि या लाईनचा झेड कोऑर्डिनेट इज इक्वल टू याचा झेड कोऑर्डिनेट. असं करून तुम्हाला 3 इक्वेशन भेटतील नेहमीप्रमाणे. मग त्या 3 इक्वेशन मध्ये आपल्याला पुन्हा क्वेश्चन कसे दिले तुम्हाला, ठीक आहे ना. तर तुम्हाला काय करता येईल याच्यामध्ये, या लाईन मधून याचे कोऑर्डिनेट्स याच्यात सुद्धा मायनस करता येईल तुम्हाला. आणि कारण या लाईनचे डायरेक्शन तुम्हाला दिलेले आहे 2:2:1, म्हणजे आपल्याला ती लाईन पहिले काढावं लागेल. तर काय करा, पहिल्यांदा याला इक्वल टू लॅम्बडा करा. तर बघा हिंट कशाला सॉल्व्ह करून देतो मी, तरीच मला लक्षात नाही आला. मी ज्यावेळेस सांगितलं मी त्यावेळेस लक्षात येईल काय काय करायचं. त्याला इक्वल टू लॅम्बडा केलं, त्याला इक्वल टू लॅम्बडा केलं तर इथून एक्सचे कोऑर्डिनेट्स काढते 3 लॅम्बडा प्लस 7. इथून वायच्या कोऑर्डिनेट्स किती भेटेल 2 लॅम्बडा प्लस 5. झेडचे कोऑर्डिनेट्स किती भेटेल लॅम्बडा प्लस 3. या लाईनचे कोऑर्डिनेट्स आले एक्स वाय आणि झेड. आला हे 3 कोऑर्डिनेट्स भेटले या लाईनचे. आता सेम मला या लाईनचे कोऑर्डिनेट्स काढते है ना. याला इक्वल टू मी आता याला लॅम्बडा घेतो तर याला काय घेतो मी म्यू घेतो. म्यू जर मी घेतलं तर बघा काय भेटेल, ती लाईनचे कोऑर्डिनेट्स इक्वल टू y प्लस 1/4 z प्लस 1/3 इज इक्वल टू म्यू. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा कोऑर्डिनेट काय भेटतात 2 म्यू प्लस 1, वायचे कोऑर्डिनेट्स काय भेटतात 4 म्यू मायनस 1, झेडचे कोऑर्डिनेट्स काय भेटतात 3 म्यू मायनस 1. या लाईनचे कोऑर्डिनेट्स आला, या दोन्ही लाईनचे कोऑर्डिनेट्स आले. तर आता हे 2 लाईनचे कोऑर्डिनेट्स आले, पण आता आपल्याला काय सांगितलं, इफ अ लाईन विथ डायरेक्शन रेशोज, एक लाईन ज्याची डायरेक्शन रेशोज 2:2:1 हे इंटरसेक्ट करते या 2 लाईनला. म्हणजे ऑलरेडी ही लाईन आहे आणि ही लाईन याला इंटरसेक्ट होणार आहे, बरोबर आहे. किंवा असं नाही सांगितलं की हे 2 लाईन इंटरसेक्ट आहे म्हणून, फक्त काय सांगितलं इफ अ लाईन विथ डायरेक्शन रेशोज यूज टू इंटरसेक्ट द लाईन्स, या 2 लाईन इंटरसेक्ट होते तर ती कंडिशन अशी पण होऊ शकते की ही लाईन अशी पुन्हा ही लाईन अशी पॅरलल असेल किंवा असेल ती वेगळी गोष्ट आहे, आणि ही लाईन दोघांना टच होते, इंटरसेक्ट होते. दोन्ही लाईनला काय होते इंटरसेक्ट होते. तर आता काय करतील तुम्हाला, सर्वात पहिले आपल्याला या लाईनचे कोऑर्डिनेट्स कळाले, या लाईनचे कोऑर्डिनेट्स कळाले. तर रिक्वायर्ड लाईन जी आहे मला वाटते तुम्हाला कळाले बघा. आता मी काय सांगायला एकदम नीट बघा, 1 बाय 1 बघा. या लाईनचे कोऑर्डिनेट्स काढले, या लाईनचे कोऑर्डिनेट्स काढले, कंडिशन समजून घ्या. ही एक लाईन अशी, याचे कोऑर्डिनेट्स काढले, ही लाईनचे कोऑर्डिनेट्स काढले. आता आपली जी लाईन आहे ती लाईन याचे डायरेक्शन रेशोज किती आहे 2:2:1 आहे, आणि ती हे दोन्ही लाईनला काय होते इंटरसेक्ट होते. आणि आता आपल्या याचे काय कळालं, याचे कोऑर्डिनेट्स कळाले है ना. आता आपण काय कन्सिडर करू, याचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर करू, हा x1 आहे, हे y1 आहे, हे z1 आहे.
याला काय कन्सिडर करू, x2 आहे, y2 आहे, z2 आहे. तर मला सांगा ही लाईन जी आहे या दोघांना जर इंटरसेक्ट होत असतील तर ही लाईन ऍक्च्युअली किती पॉईंट मध्ये पास आहे, 2. तर पहिले मला काय करता येईल याच्यामध्ये याचा x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 करता येईल है ना. त्याच्यामध्ये पासिंग थ्रू द पॉईंट साठी मी x2 मायनस x1, y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1 केलं तर मला ही लाईन काय एका पॉईंट मध्ये पास होणार, कारण सध्या हे 2 पॉईंट मध्ये पास. त्याला 2चा मला काय करावं लागेल, 1 करावं लागेल आणि याचे डायरेक्शन रेशो किती आहे, 2:2:1. तर मी कसं करणार, याच्यातून हे मायनस करणार तर मला काय भेटणार बघा, कुठे करू मी त्याच्याच करतो. तर ती लाईन काय भेटणार बघा, 2 μ प्लस 1 मायनस 3 लॅम्बडा मायनस 7. असं जर केलं तर मला ती लाईनची कॉर्डिनेट भेटणार. तर काय भेटणार, 2 μ मायनस 3 लॅम्बडा 1 मायनस 7 इज नथिंग बट मायनस 6. हे झाला रिक्वायर्ड लाईनचा पहिला कोऑर्डिनेट. त्यानंतर 4 μ मधून ते मायनस केलं मी तर मला काय भेटणार, 4 μ मायनस 1 मायनस 2 लॅम्बडा मायनस 5. तर काय भेटणार, 4 μ मायनस 2 लॅम्बडा मायनस 6. हा लाईनचा दुसरा कोऑर्डिनेट. कोणता, रिक्वायर्ड